शेवटी शेवटी वाटप सुरू झाली लाडक्या बहिणींनो. तुम्ही बघू शकता 21वा हप्ता आणि 22वा हप्ता म्हणजे मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे 3000 रुपये शेवटी वाटप सुरू. हे बघा, हप्ता वाटप लाडकी बहीण खुश. तर आज सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. भरपूर दिवसापासून तुम्ही सर्वजण वाट बघत होते, बरोबर ना? तुम्ही सर्वजण वाट बघत होते, हप्ता येईल, परंतु हप्ता काही खात्यामध्ये जमा होत नव्हता. परंतु अखेरकार वाटप सुरू झाले आणि आज प्रचंड लाडक्या बहिणी खुश झाल्या. हे बघा, हप्ता जो आहे ना, हा 21वा हप्ता मार्च महिन्याचा आहे आणि 22वा हप्ता एप्रिल महिन्याचा आहे. आणि आता जो महिना चालू आहे तो मे महिना आहे. म्हणजे मागील 2 महिन्याचे हे पैसे थांबलेले होते, हप्ते थांबलेले होते. 21वा हप्ता आणि 22वा हप्ता, 2 महिन्याचे हप्ते थांबलेले होते. त्यामुळे या 2 महिन्याचे एकत्र आता 3000 रुपये वाटप. आता बघा, आता ज्यांना ज्यांना हप्ता आला त्यांनी कमेंट करून सांगा, आणि ज्यांना कोणाला हप्ता अजून आलेला नसेल ना, त्यांनी नाही कमेंट करा. कारण आता काही जिल्ह्यात आणि काही लाडक्या बहिणींना वाटप सुरुवात झालेली आहे. तुम्हाला आले नसेल तर नाही म्हणा, ओके. आणि ज्यांना आला असेल त्यांनी हो सर आला हप्ता असं कमेंट करा. चला पटापट कमेंट करा. सर्व सांगतो किती जिल्ह्यात आणि कोणत्या लाडक्या बहिणींना आले हप्ते, आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाचे अपडेट पण आले आहेत. सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे, तो निर्णय पण सांगतो. बघा आता माहिती. हा, तर बघा लाडक्या बहिणींनो, इथे महत्वाची अपडेट, सर्वात मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. 66 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्या. पहिले हा आकडा किती होता? 54 लाख होता. परंतु हा आकडा आता 66 लाख वरती गेलेला आहे. म्हणजे 66 लाख बहिणींना हप्ता भेटणार नाही. हे बघा, तुम्हाला हप्ता वाटप संदर्भात सर्व सांगतो मी. जे काही 3000 रुपये वाटप संदर्भात अपडेट आहे, जरी तुम्हाला हप्ता आले नसेल ना, तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तुम्हाला सांगतो मी तुमच्या खात्यामध्ये आज केव्हा हप्ता जमा होईल, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. फक्त सर्व माहिती आहे. पहिले या ज्या नवीन अपडेट आल्या त्या नवीन अपडेट पहिले सांगतो मी तुम्हाला, मग हप्ता किती बहिणींना आला त्याबद्दल सांगतो. पहिले बघा, 66 लाख बहिणी अपात्र झाल्यात. तुम्ही बघू शकता, राज्यातील लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपयाची आर्थिक मदत केली जाते. दर महिन्याला तुम्हाला या योजनेमार्फत 1500 रुपये मिळतात. मात्र या योजनेचा लाभ काही अपात्र महिलाही घेत असल्याचे समोर आले होते. काही बहिणी अपात्र झाल्या होत्या, ज्यांचे कागदपत्र बरोबर नव्हते, ज्या या योजनेसाठी पात्रच नव्हते, ते पण या योजनेचा लाभ घेत होते. त्यांना आता अपात्र करण्यात आलंय. तर काही अपात्र बहिणीचा आता लाभ घेत होते. त्यामुळे सरकारने अशा महिलांची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला होता. आणि त्यानंतर या योजनेची अंतिम पडताळणी एप्रिल अखेर पूर्ण झाली होती. अंतिम पडताळणीनंतर 66 लाख लाडक्या बहिणी अपात्र म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता या महिलांना आगामी हप्ता मिळणार नाही. 66 लाख इथे तुम्ही बघू शकता. हे बघा, या 66 लाख बहिणींना हप्ता भेटणार नाही. ओके. आणि निकष काय आहेत तुम्हाला सांगितलेले आहेत, पुन्हा ते सांगण्याचं काम नाही. तर एवढ्या बहिणींना हप्ता मिळणार नाही. आता बघा, आकडा किती कमी होऊन गेला पात्र बहिणींचा. इथे तुम्ही बघू शकता, 66 लाख अर्ज बाद झालेले आहेत. म्हणजे 66 लाख बहिणी यांचा हप्ता बंद झालेला आहे. फक्त 1.77 कोटी महिला पात्र आहेत आता. हे बघा, म्हणजे बघितलं तर दिवसेंदिवस महिलांची संख्या घटत आहे लाडकी बहीण योजनेमधून. कारण फॉर्म बंद करलेले आहेत सरकारने. फॉर्म भरणे तर बंद आहे, परंतु जी पडताळणी आहे ती सुरू आहे. त्यामध्ये भरपूर बहिणी अपात्र केल्या जात आहेत. पहिले 1,89 लाख बहिणी होत्या. 1,89 बहिणी होत्या. त्यानंतर 1,80 बहिणी झाल्या. आता 1,77 बहिणी पात्र आहेत आता. बघा, म्हणजे हळूहळूपणे संख्या घटत आहे. भरपूर बहिणींचा हप्ता बंद केला जात आहे, कारण त्या बहिणी निकषात बसत नाही. आता बघा पुढे महत्वाची माहिती. ई-केवायसी नंतर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जाची सखोल तपासणी करण्यात आली. त्यानंतर 66 लाख अपात्र अर्ज कायमचे बंद करण्यात आले आहेत. म्हणजे 66 लाख बहिणींना आता हप्ता भेटणार नाही, हे स्पष्ट झालेलं आहे. आता राज्यातील केवळ 1,77 पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याचे समोर आले आहे. पारदर्शकतेसाठी राबवलेल्या ई-केवायसी प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणावर होणारी गळती रोखण्यात सरकारला यश आले आहे. बघा, म्हणजे भरपूर बहिणींना अपात्र करण्यात आलं आहे. पडताळणीमध्ये भरपूर बहिणी अशा सापडलेल्या आहेत जे म्हणजे हप्त्याचा लाभ घेत होत्या, म्हणजे अपात्र होऊन हप्त्याचा लाभ घेत होत्या. अशा बहिणींना अपात्र करण्यात आलं आहे. वसुली पण होणार आहे, असं पण काही अपडेट आली होती मागच्या वेळी. आता बघा महत्वाची माहिती. मार्च आणि एप्रिलचे हप्ते याच आठवड्यात. हे बघा, सर्वात मोठी खुशखबर 21वा आणि 22वा हप्ता संदर्भात.
तुम्ही सर्वजण या अपडेटची वाट बघत होते. आता ही पहिली अपडेट समजून घ्या, मग याबद्दल सांगतो सर्व माहिती. मिळालेल्या माहितीनुसार पात्र लाभार्थी महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता एकत्र मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकाच वेळी 3,000 रुपये जमा केले जाणार आहेत. त्यासाठी सरकारकडून तयारी करण्यात आली आहे. बघा, 2 अपडेट अशा सांगितल्या जातात की 2 महिन्याचे 3,000 रुपये मिळतील आणि एकाच वेळी 4,500 रुपये पण मिळतील, म्हणजे 3 महिन्याचे पण मिळतील. अशा पण भरपूर अपडेट आपण बघितल्या. सांगतो त्याबद्दल सर्व पहिले ही अपडेट बघा. तर बघा, तर इथे काय म्हटलेलं आहे, इथे मंत्रिमंडळ बैठक चर्चा होण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये याच आठवड्यात पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय पातळीवर याची तयारी पूर्ण झाली, लवकरच ही रक्कम वितरित केली जाईल. इथे तुम्हाला दिसत असेल, इथे काय म्हटलेलं आहे बघा, 3,000 रुपये म्हणजे मार्च आणि एप्रिलचे 3,000 रुपये याच आठवड्यात पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होणार. बघा, 3,000 रुपये याच आठवड्यात पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. म्हणजे याच आठवड्यात, म्हणजे कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये आता हप्ता जमा होणार आहे. ओके, 15 मेच्या पहिलेच हप्ता जमा होऊन जाईल बहिणींनो. 15 मेच्या पहिलेच येऊन जाणार आहे हप्ता मिळालेल्या माहितीनुसार. त्यामुळे तुम्ही एक काम करा, मोबाईलच्या मेसेजकडे आता लक्ष ठेवा, कारण हप्ता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. आणि 3,000 रुपये आता मागच्या वेळी असं सांगण्यात आलं होतं की 4,500 रुपये म्हणजे मार्च, एप्रिल आणि मे या 3 महिन्याचे 4,500 रुपये मिळतील, परंतु 3 महिन्याचे नव्हे तर 3,000 रुपये मिळतील तुम्हाला 2 महिन्याचे मागील थांबलेले. कारण आता मे महिना चालू, या मे महिन्याचा हप्ता तर मिळू शकत नाही. म्हणून मार्च आणि एप्रिल इथे पण म्हटलेलं आहे ना, हे बघा, मार्च आणि एप्रिल या 2 महिन्याचे एकत्रित 3,000 रुपये याच आठवड्यात पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होतील असं इथे म्हटलेलं आहे. आणि हे बघा, लवकरच रक्कम वितरित केली जाईल. ही अपडेट आलेली आहे, आता वरून अपडेट आलेली आहे. ही जी अपडेट आली ती अपडेट सांगितली तुम्हाला. त्यामुळे तुम्ही मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा. लाडक्या बहिणींनो, हप्ता कोणत्या क्षणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. महत्वाचं म्हणजे बघा, इथे संख्या भरपूर महिलांची घटत आहे. बरं, भरपूर बहिणी अपात्र होत आहे. तर एक ही चांगली बात नाही आहे लाडक्या बहिणींसाठी, कारण भरपूर बहिणींचा लाभ पण बंद होत आहे. तर एक थोडी धक्का देणारीच बातमी आपण म्हणू शकतो. कारण बघा ना, हळूहळूपणे पात्र बहिणींची संख्या घटत आहे आणि इकडे ज्या अर्ज बाद होत आहेत त्यांची संख्या वाढत आहे. म्हणजे 66 लाख होऊन गेले. 54 लाख होते एक आठवडा पहिला, आता 66 लाख बहिणींचे अर्ज बाद होऊन गेले. बघा, तर एक प्रकारे हे एक धक्का बसणारीच बातमी आहे. चला ठीक आहे. 21 आणि 22 हप्त्याचे 3,000 रुपये वाटप कोणत्या क्षणी आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जे हप्ते आहेत ते टाकले जाणार आहेत. मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा. अचानकपणे कोणत्याही क्षणी सांगता येत नाही. अचानकपणे कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा केला जाणार आहे लाडक्या बहिणींनो. ओके, फक्त तुम्ही मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा. तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक असेल तर काही टेन्शन नाही, हप्ता बरोबर तुमच्या खात्यामध्ये येईल. तुम्ही KYC केले असेल तर टेन्शन घेण्याची जरूरत नाही, बरोबर हप्ता तुमच्या खात्यामध्ये येईल. फक्त पात्र बहिणींनाच हप्ता भेटणार आहे, अपात्र बहिणींचा हप्ता बंद करण्यात आलेला आहे. आलं तुमच्या लक्षात? चला ठीक आहे. सर्व माहिती आपण बघितली लाडकी बहीण योजनेसंदर्भात. आजची जी अपडेट आली होती ती संपूर्ण अपडेट तुम्हाला सांगितली. आजची अपडेट आज या व्हिडिओमध्ये, उद्याची अपडेट उद्याच्या व्हिडिओमध्ये. लाडकी बहीण योजनेसंदर्भात जर छोटी मोठी जी अपडेट माझ्याकडे आली लगेच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो. धन्यवाद.